शहीद भागवत जाधव आणि देवरुखकर या दोघांनाही विनम्र अभिवादन. मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेल्या सर्वांना सविनय जय भीम. कार्यक्रमाचा वेळ मला वाटतं नियोजित वेळेपेक्षा थोडासा पुढे सरकला आहे आणि उरलेल्या वक्त्यांसाठीचा वेळ कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे हलक्या आवाजात मला मागून सूचना आली होती, ती मी ऐकली होती की कमीत कमीत वेळ बोला. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण थेट मुद्द्याचं बोलूयात. मला आडवळणानं बोलता येत नाही, मोकळे आडनाव असल्यामुळे सरळ स्पष्ट आणि मनमोकळं बोलतो. आपल्यापैकी अनेकांना ते ऐकून माहिती असेल. तर सुरुवात करूयात. विषयाच्या अनुषंगाने 3 वक्ते या ठिकाणी बोलून गेलेले आहेत, त्यामुळे विषयाची मांडणी या ठिकाणी झालेली आहे. मी इथे बसलेलं असताना आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हातामध्ये जवीदादांचा लेख हा आला असेल. त्यात जे नमूद केलेलं आहे त्यांनी, भागवत जाधवचा मृत्यू हा कसा झाला, कुठल्या मोर्चात झाला, त्या मोर्चाची पार्श्वभूमी काय होती. त्या मोर्चाची पार्श्वभूमी ही होती की एक बाय इलेक्शन लागलेलं होतं लोकसभेचं आणि त्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरती या मतदारसंघात आपण बहुसंख्य आहोत, त्यामुळे आपण दबाव निर्माण करू शकतो राजकीय दृष्ट्या, म्हणून आपण या निवडणुकीवर बहिष्कार घालूयात असा निर्णय पॅन्थरने घेतला. तो निर्णय जवीदादांनी त्या सभेमध्ये मांडला, तो प्रस्ताव, तो ठराव. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढचे जे काही घटनाक्रम घडले, दगडफेक झाली, सभा उधळली गेली, त्याचा निषेध म्हणून जो मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये भागवत जाधव हा पॅन्थर धारातीर्थी पडला, त्याचा खून करण्यात आला. जी परिस्थिती त्या काळची होती आणि जी परिस्थिती आजच्या काळची आहे, यात गुणात्मक दृष्ट्या काय फरक झालाय याचा शोध आपण सगळ्यांनी आता स्वतः घेण्याची गरज आहे. पॅन्थर हा पक्ष नव्हता, ती संघटना होती, पण पॅन्थरची लढाई ही राजकीय होती. केवळ सामाजिक लढाई लढत नव्हतं पॅन्थर, तर पॅन्थर ही राजकीय लढाई लढत होता आणि पॅन्थरचा स्टँड हा राजकीय होता. त्या सभेचा अजेंडा हा राजकीय होता की आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालतो. पॅन्थरने जो लढा उभा केला, असं म्हणतात ना की मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून पुढची पिढी भविष्याकडे बघत असते. या सगळ्या पॅन्थरच्या खांद्यावर बसून आमच्या पिढीने भविष्य बघितलं. मधल्या काळात अशी एक पिढी आली होती की जी खांद्यावर कोणाला बसूच देत नव्हती. तिचं म्हणणं होतं की मीच पाहणार, तुम्हाला काही दाखवणार नाही पुढचं. पण त्याही पिढीला शेवटी नव्या पिढीने खांद्यावर बसून दाखवलं आणि पुढचं बघतायत. हे सगळे स्थित्यंतर जे चळवळीतले हे घडत असताना मला असं वाटतं, एक आता मागे राधिका आपटेची एक वेब सिरीज आली होती, त्यात बुद्धिस्ट मॅरेज दाखवलेलं आहे आणि त्यात तिचं एक वाक्य आहे, तुषारजी, तिला जेव्हा विरोध होतो त्यावेळेला ती म्हणते की एव्हरीथिंग इज अबाउट पॉलिटिक्स, नथिंग इज पर्सनल. मग जर प्रत्येक गोष्ट ही राजकीय असेल तर मग राजकीय बोलायला लाजायचं का, आडपडदा ठेवायचा का, आपण थेट आणि स्पष्ट का बोलत नाही. भूमिका सुद्धा घेताना आपण थेट आणि स्पष्ट का घेत नाही, हा प्रश्न आता अनेकांनी स्वतःला विचारला पाहिजे, जे कचरतात राजकीय बोलायला, राजकीय निर्णय घ्यायला आणि राजकीय वर्तन करायला. सीएए एनआरसीचा कायदा असेल, महंतांनी आणलाय का, साधू संतांनी आणलाय का, देशाच्या संसदेमध्ये राजकारण्यांनी आणलाय. मणिपूर जळालं, जाळल्या गेलं, गोध्रा कांड 2 असं ज्याचं वर्णन काही जणांनी केलेलं आहे, जे गुजरात मॉडेल गुजरातमध्ये मोदींनी इन्व्हेंट केलं, त्याचं यशस्वी इम्प्लिमेंटेशन त्यांनी तिकडे मणिपुरात केलं. खात्रीने सांगू शकता उद्या महाराष्ट्रात होणार नाही, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात, तिकडे साऊथमध्ये होणार नाही, याची खात्री कोणी देऊ शकता. मग जर हे सगळं राजकीय असेल, हा लढा राजकीय असेल, तर मग आपलं वर्तन, आपला विचार, आपला निर्णय आणि आपला लढा हा राजकीय का असू नये, तो राजकीयच आहे. महात्मा फुल्यांनी, छत्रपती शाहूंनी, बाबासाहेबांनी दिलेला लढा हा राजकीय होता. ज्या संविधानाच्या ऑप्शनमध्ये आज मनुस्मृती आहे का, हा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. ती मनुस्मृती काय, कायदेत
संविधान काय आहे, कायदा आहे, कुणी केलाय? जे राज्यकर्ते होते त्यांनी केला. मनुस्मृती धर्माच्या राज्यकर्त्यांनी केला आणि संविधान हा लोकांनी पाठवलेल्या राज्यकर्त्यांनी केला. पण हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी सांगितलेला मुद्दा आपण 26 नोव्हेंबर किंवा 26 जानेवारी या 2 दिवशी बोलतो आणि मधल्या काळात विसरून जातो. लोकशाहीचं सामाजिकरण झालंय का आणि ते करण्यासाठी मी काही केलंय का, किंवा इथल्या व्यवस्थेने ते घडू द्यावं यासाठी काही केलंय का, की माझा साहेब, साहेबाचा पोरगा, नंतर साहेबाचा नातू, साहेबाचाच पंतू, या घराणेशाहीलाच मी लोकशाही मानत आलोय. पुतण्या इकडे गेला, मुलगा तिकडे गेला, याच्याच गप्पा आपण करायच्या का? यांच्या कुटुंबशाहीला आपण लोकशाही मानत आलो आहोत का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या एखाद्या ऊसतोड कामगाराच्या पालापर्यंत किंवा एखाद्या पारध्याच्या पालापर्यंत लोकशाही पोचली की नाही पोचली मला माहिती नाही, पण इथे मानखुर्दमध्ये गेल्यावर लोकशाहीचा रोज गळा घोटला जातोय. डम्पिंग ग्राउंडमध्ये रोज लोकशाही मारली जाते. हे मला इथं दिसतंय मुंबईमध्ये, जिला तुम्ही राजधानी म्हणता. आणि तिच्यासाठी आपण काय करतोय? पांढरपेशे. आपण एनजीओ काढू शकतो, त्याच्यावर फंडिंग घेऊ शकतो, पण ते बदलण्यासाठीचं काही राजकारण आपल्याकडनं घडतोय का? आपण तो राजकीय लढा लढतोय का? नाही लढत आहोत. एक महत्वाचा मुद्दा मुमताजच्या बोलण्यात आला, लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न. पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचाच आहे, पण या ठिकाणी एक गोष्ट मी अंडरलाईन करू इच्छितो. आंबेडकरी चळवळ ही भाकरीसाठीची चळवळ नाही. फक्त भाकर महत्वाचीच आहे, पण आंबेडकरी चळवळ ही भाकरीसाठीची चळवळ नाही, ती आत्मसन्मानाची चळवळ आहे. तो आत्मसन्मानाचा लढा आहे. या ठिकाणी संविधानाने आम्हाला तो आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, तो मार्ग दिला, म्हणून आम्हाला संविधान हवंय, म्हणून आम्ही संविधानाच्या बाजूने या ठिकाणी उभे आहोत. पण ते संविधान गाडण्यासाठी, ते फाडण्यासाठी, ते संपवण्यासाठी दर दिवशी जे राजकारण केलं जातंय, त्या राजकारणाच्या संदर्भानं आपण सजग आहोत का? त्या बाबतीत काही आपण बोलतोय का? नाही बोलत. 2014ला मोदीची सत्ता आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे आणि जे काही समाजवादी किंवा सवर्ण लोकांचे पक्ष आहेत, त्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण पहिला फटका बसला मीडियामधून. तुमचे पॅनल डिस्कशन कमी करण्यात आले, तुमचे संपादक तिथून हटवण्यात आले तुमच्या विचारांचे, आणि संघाच्या किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांची भरती तिथं सुरू झाली. मग आमच्या रवीश कुमारांनी त्याला एक छान नाव दिलं, गोदी मीडिया. जो सरकार के गोद में बैठी है, किसी के गोद में बैठी है, वो गोदी मीडिया. कधी दिलं? 2014 मध्ये. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सोकॉल्ड सगळ्या देशातल्या या पक्षांना मीडियातला हा झटका 2014 मध्ये बसलाय. तुषारजी, आम्हाला ज्या दिवशी मीडिया सुरू झाला त्या दिवशीपासून बसलेला आहे. आम्ही तर तेव्हापासून मीडियाने नाकारलेलो होतो. म्हणून तर 1920 साली बाबासाहेबांनी मूकनायक काढलं. ज्या टिळकांच्या केसरीमध्ये आमच्या बातम्या छापल्या जात नव्हत्या, आमच्याबद्दल काही बोलल्या जात नव्हतं, मूकनायकची सुरुवात का केली बाबासाहेबांनी? हे सगळं आपलं नाकारले, पण एका बाजूला मात्र सगळ्यात महत्वाचा जर का काय विशेष असा गुण मला आंबेडकरी चळवळीचा दिसत असेल तर तो इन्क्लुझिव्हनेस आहे. इन्क्लुझिव्हनेस जो आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला स्वतःसोबत घेणं, त्याला जोडून घेणं. व्यक्तीचा द्वेष हा आंबेडकरी चळवळीत नाही, आंबेडकरी विचारात नाही. मात्र जी विषारी आणि विखारी वृत्ती आहे ती ठेचण्यासाठी मात्र आंबेडकरी चळवळ द्वेषाने काम करते. तेच काम आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत. आज हे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स आंबेडकरी चळवळीत खूप कमी ठिकाणी दिसतं. महाराष्ट्रात जर का आता तुम्हाला वाटेल की हा पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून नाव घेईल, पण मला दुसरंही तुम्ही ऑप्शन सांगा. बाळासाहेब आंबेडकरांनी जे ओबीसीना सोबत घेऊन इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स केलं, ते पॉलिटिक्स कुठे दिसतंय इतर ठिकाणी आपल्याला? हे महत्वाचं आहे. आज गरीब मराठा ही टर्म बाळासाहेबांनी कॉइन केली. मोठ्या प्रमाणात आज गरीब मराठा जो श्रीमंत मराठ्यांमुळे, सरंजामी मराठ्यांमुळे रस्त्यावर आलेला आहे, त्याच्या दुःखाचं विश्लेषण बाळासाहेबांनी केलं. आज तो आंदोलन करणारा, तो गरीब मराठा समाजातला पोरगा हा आंबेडकरी चळवळीतल्या एका नेत्याकडे आशेने बघतोय. ही एक महत्वाची गोष्ट. ही स्थित्यांतर आहेत सामाजिक, आणि ही दर दिवशी चालू राहणारी आहेत, ही थांबणारी नाहीयेत. एखादी घटना घडली म्हणून थांबत नाही. जसा समाज स्टॅटिक नाहीये, दर दिवशी माणसं जन्माला येणार, दर दिवशी माणसं मरणार. समाज प्रवाही आहे, तशी ही चळवळ सुद्धा प्रवाहीच ठेवावी लागणार आहे. पॅन्थरनी त्यांच्या काळात केलं, मला माझ्या काळात करावं लागणार आहे, पुढे माझ्या पुढच्या पिढीला करावं लागणार आहे. हे काम अव्याहतपणे सातत्याने चालू ठेवायचंय. पण भागवत जाधव का मरतो हे मी विसरता कामा नये. भागवत जाधव का मारला जातो याचा जर मला विसर पडला तर उद्या माझ्याही डोक्यात दगड पडणार आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो.
आता हा विसर आज माझ्या बहुसंख्य समाजबांधवांना पडताना दिसतोय की काय, अशी मला शंका वाटायला लागलेली आहे. इथे माझा मित्र प्रशांत बसलेला आहे, प्रशांत रुपवते. परवा त्याचा लोकसत्तेत लेख आला, जातीची गुणवत्ता की गुणवत्तेची जात. याच मुंबईमध्ये आपल्या बाजूला असलेल्या IIT मध्ये दर्शन सोलंकी नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होतो, संशयास्पद मृत्यू होतो, जो कालपर्यंत कुटुंबासोबत फोनवर अतिशय आनंदात बोलत होता. तो दुसऱ्या दिवशी आत्महत्या कशी करेल, मात्र त्याला आत्महत्येचं लेबल लावलं गेलं. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये रोहित वेमुलाचा संस्थात्मक मृत्यू झाला किंवा संस्थात्मक खून झाला, त्याच्यानंतर देशभरात आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनाला वळण काय देण्यात आलं, हैदराबाद केंद्र होतं त्याला दिल्लीकडे वळवलं, दिल्लीतून JNUत नेलं, JNUतून कन्हैया आला, कन्हैया काँग्रेसमध्ये गेला. तुम्ही कुठं आहात? रोहितच्या केसचं काय झालं? रोहितची आई कुठे आहे? दर्शन सोलंकी पुन्हा नवा रोहित नाही का? तुमच्या म्हणजे आता राजू निघून गेले, त्यांनी खूप चांगलं सांगितलं की विश्वास कोणावर ठेवावा आणि कधी ठेवावा, त्याच्या चाचण्या काय आहेत. मला वाटतं चाचण्या अधिक वाढवाव्या लागतील. या ठिकाणी पुरोगामी म्हणून असलेले संपादक पत्रकार मूग गिळून गप्प बसले होते, ज्या वेळेला केवळ औरंगजेबाचा किंवा टिपू सुलतानचा फोटो स्टेटसला ठेवला म्हणून गुन्हे दाखल केले जात होते, घरावर हल्ले होत होते आणि दंगली केल्या जात होत्या. दंगल सदृश वातावरण या ठिकाणी केलं. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात दंगल झाली, सांगलीत दंगल झाली, औरंगाबादमध्ये दंगल पेटवण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं सुरू असताना हे सगळे पुरोगामी नेते, सगळे पुरोगामी पत्रकार, सगळे पुरोगामी पक्ष मूग गिळून गप्पा बसलेले होते. मला एकानेही पुरावा काढून दाखवा त्यांनी काही याच्या विरोधात बोलले. एकमेव बाळासाहेब आंबेडकर होते, थेट औरंगजेबाच्या कबरीवर गेले खुलताबादला आणि फुलं वाहिली तिथे. करा कारवाई, काय करता? सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसला या प्रश्नावर सांगावं लागलं की ते एक सरकारचं संरक्षण असलेलं स्मारक आहे, त्याच्यावर जाणं हा गुन्हा नाही. मग त्या स्मारकावर जाणं गुन्हा नाही तर फोटो ठेवणं कुठून गुन्हा आला रे? कुठल्या कायद्याखाली तुम्ही, कुठल्या कलमाखाली लोकांवरती, पोरांवरती गुन्हे दाखल केले? महाराष्ट्रातलं दंगलीचं वातावरण थांबलं. आजही ओबीसी विरुद्ध मराठावाद पेटवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्या आडून आरक्षणावरतीच घाला घातला जातोय, आरक्षणावरतीच घाव घातला जातोय. ज्या पद्धतीनं त्यावेळेला इंडिया अगेन्स्ट करप्शन सारख्या संस्था, इंडिया अगेन्स्ट आरक्षण सारख्या संस्था या आरक्षणाच्या विरोधात काम करतात, एक वातावरण निर्मिती करतात, तशा पद्धतीची आम्हाला नाही तर कोणालाच नाही अशी मानसिकता बहुसंख्य समाजाची घडवली जाते. त्यावेळेला आपण काय करतोय? यावेळेला आपण भूमिका काय घेतोय? केवळ आपण घरात बसून मोबाईलवरती बसून बोलून होणार नाहीये. हा लढा रस्त्यावर येऊन उतरायचा आणि हा राजकीय लढा आहे. ही काही सांस्कृतिक सामाजिक या टर्म पुरती मर्यादित असलेली गोष्ट नाहीये. तुम्हाला सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या पातळ्यांवरचा लढा लढावा लागणार आहे. आणि हा लढा लढताना तुमची आयडिओलॉजी हे आंबेडकरवादी असणं आवश्यक आहे. आंबेडकरी राजकारणाशिवाय, आंबेडकरी विचारधाराशिवाय या देशाला पर्याय नाहीये. याचं एकमेव महत्वाचं कारण सांगतो, कारण ही अशी आयडिओलॉजी आहे जी कुठल्या धर्माची बाजू घेत नाही. या विचारधारेत कुठल्या धर्माला झुकतं माप नाही. तुम्ही निधर्मी असाल, तुम्ही नास्तिक असाल, तुम्ही कुठल्याच धर्माला मानत नसाल, तरी सुद्धा 100% या आयडिओलॉजीचं पालन तुम्ही करू शकता. आणि या विचारधारेचा जर प्रचार प्रसार आपण करणार नसू, या विचारधारेवरच्या जर का चळवळींना आपण बळकटी देणार नसू, तर मग का तुमच्यावर CAA, NRC सारखे नव्या मनुस्मृतीचे कायदे लादल्या जाणार नाहीत? का इथल्या प्रत्येकाचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही? का तुमचा रोजगाराचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही? का तुम्हाला गुलाम म्हणून डम्पिंग ग्राउंडमध्ये राबवलं जाणार नाही? का तिथला घाणेरडा अतिशय विषारी वायू हा तुमच्या श्वासनलिकेत भरण्यासाठी तुम्हाला बंधन केलं जाणार नाही? वर्षानुवर्ष 2-2, 3-3 पिढ्या तुमच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये का सडवल्या जाणार नाहीत? हे सगळं आपण सहन करतोय. आपण त्याच्यावरती पॉलिटिकली रिॲक्ट होत नाही, म्हणून त्याची ही सगळी फळं आहेत. आपण बळी पडतो प्रचाराला, प्रचार तंत्राला. या सगळ्या ज्या काही घटना आहेत, म्हणजे मला आता लाज वाटते काही लोकांची की ज्यांच्याशी माझी मैत्री होती चांगली, पुरोगामी पत्रकार, संपादक म्हणून, मित्र म्हणून घेतो ज्यांना मी, ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर बाळासाहेब का गेले म्हणून त्याच्या विरोधात लिहितात आणि बोलतात. यांना पुरोगामी म्हणावं? अरे, ज्या एकाही पक्षाच्या नेत्याने याच्यात हात घातला नाही आणि मुसलमानांवरचे हल्ले थांबवले नाही,
जो प्रचंड असुरक्षिततेचं वातावरण झालं होतं, दंगलीचं वातावरण झालं, ते थांबवायला कोणी पुढे धजावला नाही. कुठला राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता बाळासाहेबांनी तिथे निर्णय घेतला आणि ते थांबवलं. त्याच्यावर तुम्ही पुरोगामी लोक टीका करणार? आज गेले अनेक दिवस वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भाजपच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभा आहे. तो विरोधात थेटपणे राजकीय लढाई लढतोय. मात्र या पक्षाला सोबत घेतला जात नाही सो कॉल्ड पुरोगामी असलेल्या पक्षांकडनं, जे म्हणतात आम्हाला मोदीच्या विरोधात लढायचंय. मोदी नकोय ना, भाजप नकोय ना, मग ताकद पाहिजे ना. मग जो पक्ष म्हणतोय की आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत या लढाईमध्ये, त्या पक्षाला बाहेर ठेवायचं. ही कुठली राजकीय नीती आहे? हे कुठलं धोरण आहे? हे सरंजामी मानसिकतेचं धोरण आहे. हे तुम्ही फक्त आम्हाला मतं द्यायची, तुम्ही आमचे मतदार असले पाहिजे, फुकटातले, फक्त भीती कातर का ते आले सत्ते तर तुम्हाला लय मारतील, मग आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला मारणार नाही. एवढ्या एका गोष्टीवरती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण मतं देत आलो. तुमच्या कुठल्या हक्काधिकाराचे प्रश्न सुटले? तुमच्या कुठल्या शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सुटले? तुमची मुलं कालही संस्थांमध्ये अडवली जात होती, मारली जात होती, आजही मारली जात आहेत. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत सत्तेत जात नाही, लोकशाहीचं सामाजिकरण म्हणजे काय आहे? ठराविक घराण्यांनी सत्ता हातात ठेवायची म्हणजे लोकशाही? या सगळ्या गोष्टींवरती माझं असं म्हणणं आहे की आज भागवत जाधवच्या या स्मृतिदिनी जर का आपण या ठिकाणी आलो असू आणि आपल्याला खरंच वाटत असेल की माझ्या समाजाचा एक क्रिएटिव्ह माणूस, एक नाटककार, एक दिग्दर्शक, एक कलावंत हा इथल्या जातीय व्यवस्थेनं संपवला, त्याच्यावर जर का खरंच सूड उगवायचं असेल ना, तर थेट पद्धतीनं रस्त्यावर उतरून लढाई लढा, राजकीय लढाई लढा. पुन्हा कुठलाही भागवत जाधव या व्यवस्थेनं मारला नाही पाहिजे, यासाठी लढाई लढा. एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.